डोंगर वगैरे निसर्ग दिसतो आपल्याला. इकडे पण डोंगर आहे आणि इकडे पण डोंगर आहे मस्त पैकी. एक नंबर काय मस्त व्ह्यू मध्ये आलोय आपण. तो चला आपला ब्लॉग कंटिन्यू. ऍक्सिडेंट झालेलं आहे वाटतं. रस्ता तर लय खराब आहे बट सगळ्या गाड्या इकडून येते मोठ्या मोठ्या आयसर वगैरे. रस्त्यानं इकडे प्रॉब्लेम झाला. इकडे गेट मागे जात नाही गाडीमध्ये घ्यायची. बाबा आले कसं आहे पाना पण रस्ता एक नंबर. फुल झाडं बिड इकडे साईडला बी कंपनी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये. आता टाइम होतोय 9:05. आता निघालो मी. सो विल्लोळीची ट्रिप आली आपल्याला. जायचंय जवळजवळ तिथंच आहे. नवीन कंपनी जायचंय. आपली ट्रिप एन्जॉय करा. आवडली तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजची ट्रिप सुरू करूया. तर आज आमच्या मस्त पैकी घाऱ्या पण आला आहे आता. त्याच्यानंतर कोण आला? कार्तिक. आज आला घाऱ्या मस्त पैकी. आला म्हणजे आज त्याला सुट्टी होती म्हणून. हा सुट्टी होती म्हणून आला, नाही तर आला नसता तो. आता बघू रस्त्यात काय काय येडेचाळे करतो तो. जर काय येडेचाळे केले तर त्याला चांगला रट्टा मारू. नाही त्याला गाडीतून उतरून देऊ डायरेक्ट खाली. तर मित्रांनो, रोज सारखा आपल्याला आपला नॅशनल हायवे लागलेला आहे. नॅशनल हायवेला आपली स्पीड किती राहते? जास्तीत जास्त 10च्या वर स्पीड नाही राहत आपली. त्याला तर 20 पर्यंत. फायनली पोहोचलो आपण आरपी स्वीट जवळ. आणि इथून आपल्या त्या स्टार्टिंगच्या कंपनी जायचं. आरपी स्वीट जवळ आपण कंपनीतून त्या कंपनी जायचंय. स्टार्टिंगला तिथून मटेरियल उचलायचंय. त्यानंतर विल्लोळी निघायचे. कारण ते मटेरियल पण अर्जंट आहे. त्यामुळे 2 ठिकाणचं मटेरियल आपण घेणार आहे आणि ते एकाच टायमाला सोडणार आहे. आता टाइम होतोय 9:30. जस्ट कंपनीत पोहोचलोय. आता मटेरियल लोड करते गाडी म्हणजे मीच करतोय. आणि त्यानंतर आता इथून निघून डायरेक्ट विल्लोळीला. इथूनच रस्ता आपल्याला जायला, त्यामुळे इथून जाणार आहे. आता दोघांना पण घेऊन जावं सोबत आले. मस्त मित्रांनो कडक पैकी मस्त घेऊन पडलेले आहे. उन्हात एकदम मजा येईल आता गाडी चालवण्यासाठी. कारण पावसात थोडा आता कंटाळा वाटतं गाडी चालवायला. तर बघूया चला पटकन आपली गाडी भरूया निघूया इथून विल्लोळीसाठी. तो चला. तर मित्रांनो फायनली निघालोय मस्तपैकी विल्लोळीसाठी. आम्ही तिघं पण मस्त. तर चला जाऊया. बघूया आता रस्त्यात पाऊस वगैरे येतो का. मागे ऊन पडलं होतं. आता पावसाचं वातावरण झालंय. पहिले आम्ही एक चहा मारू मग जाऊ. आता गाडीत कोणता चहा वाला येणार इथं? आहे ना गाडी आम्हाला चहा करून देईल. आम्ही चहा मारू. चहा बघा मस्त आयसर व्हायचं काम झाले. एक नंबर. वॉशिंग झाली. कंपनीत वॉशिंग झाली. तर जवळजवळ आपण पोहोचत आलो विल्लोळीच्या रस्त्याला, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं ना. तर समोर बघा आता डोंगर आहे बघा मस्त पैकी. तो आता अर्धा दिसतोय झाडांमुळे. पुढे चाललोय आपण मित्रांनो. तर ते डोंगर आहे ना, तो डोंगर आहे ना फोडत्या. आणि त्याचे दगड आहे ना, त्याचा खडी क्रेशरला लिहून त्याची खडी बनवता. हे बघा समोर एक डोंगर दिसतोय. आमच्याकडे असं दरवेळी डोंगर फोडता, त्याची खडी बनवता. आम्हाला पण आताच कामं करायची खडी. तर मित्रांनो बघा ही गाडी चालली ना, त्या ऍक्सिडेंट झालेलं आहे वाटतं. पूर्ण ठोकलेली ती, पुरी चिमलेली. तर जसं की तुम्ही बघितलं आपण नॅशनल हायवे लागलोय आणि नवीन रस्ता आहे आपल्यासाठी. बघा इकडे तिकडे सारखे डोंगर वगैरे निसर्ग दिसतो आपल्याला. इकडे पण डोंगर आहे आणि इकडे पण डोंगर आहे मस्त पैकी. एक नंबर काय मस्त व्ह्यू मध्ये आलोय आपण. सो चला आपला ब्लॉग कंटिन्यू करा मस्त पैकी. आज हिरो निसर्ग पाहायला भेटतो तुम्हाला. आणि फर्स्ट टाइम आज मी कंपनी जातोय, नवीन कंपनी माझ्यासाठी. आणि रस्ता तर तुम्ही विचारत नका, एकदम म्हणजे एकदम नॅशनल हायवे. तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे. हे सर्व होमगार्ड्स आहे इथले. जर का होमगार्ड बघायचे चालले, जर का दरवाजा समोर दिसला चावले समजा. हे बघा सर्व होमगार्ड. हा विल्लोळीचा रस्ता आहे मित्रांनो. बट चाललोय आता बरोबर आम्ही. विल्लोळीकडून या रस्त्याने जातो. हा कच्चा रस्ता आहे, त्याच्यामुळे या रस्त्याला इतके खड्डे. इकडून जास्तीत जास्त वाहतूक होत नाही, कमी प्रमाणात वाहतूक होते. फक्त ज्यांना माहिती नाही त्याचे रस्ते नेतात. बाकीचे सर्व तिकडून हायवे कडून जातात. नाही जसं आपण जातो इकडून वाहतूक होती, पण कोणती मोठे मोठे डंपर्स. हा मग त्याच्यामुळेच रस्ता खराब झालाय ना. 10 टायरी 12 टायरी अशाच गाड्या चालतात इथं. त्याच्यामुळे हा रस्ता असा खराब आहे. नाही तर आपल्यासारख्या लोकल गाड्या चालल्या ना. अर्धा चांगला आहे हा रस्त्यामध्ये, अर्धा चांगला आहे बट अर्धा खराब आहे. पूर्ण खराब आहे. बांधकाम पक्क आहे, पण आपल्या सरकारचं बांधकाम एकदम तगडं आहे. पण या गाड्यांमुळे आहे ना खड्डे पडून जातात. ओव्हरलोडच्या गाड्या जिथं नाही चालत ना तिथं चालवतात, त्यामुळे खड्डे पडून जातात रोडला. तसे बोर्ड पण दिलेले आहे रोडवरती, पण तरी पण काय नाहीला टाकावं लागतं गाड्या. मित्रांनो
फायनली कंपनीत पोहोचलोय. आता गाडी लोडिंग लावली आहे, पण रस्ता बघा पूर्ण रस्त्याची वाट लागून गेली एकदम. तिकडं लोडिंग चालू आहे गाडी. बघू आता किती वेळ लागतो. आपली गाडी तर लावली आहे, इथून आपल्याला जसं तसं जायचं आहे. तर बघू आता गाडी लोडिंग करूया. मग इथून तसं पाहायला गेलं तर विलो व्हायला भरपूर पाणी झालं आहे. बघू आता इकडे पोरं खेळू राहिले काहीतरी. नंतर बाकी तुम्ही रस्त्यात बघूच आता काय चालू आहे. तर चला आता गाडी लोडिंग करूया मग इथून. रस्ता तर लय खराब आहे, बट आई सगळ्या गाड्या इकडून येते मोठ्या मोठ्या आयसर वगैरे. रस्ता बघा इथेच खराब आहे, पाणी आहे, पुरे खड्डे आहे रस्त्याला. त्यामुळे मोठ्या गाड्यांनी काही विषय नाही, पण छोट्या गाड्यांचा लय प्रॉब्लेम आहे. तर बघा ही गाडी जाईल ना खाली जाईल आता. चला पूर्ण खाली जायची तेव्हा बाकीचा रस्ता खराब आहे. किती खड्डे बघा रस्त्याला, गाडी पूर्ण. मित्रांनो फायनली टाइम होतं 10:45 मिनिटं. जस्ट लोडिंग केली आहे, बट गाड्या रस्त्यात ट्रॅफिक लागून गेली. बघा मित्रांनो गाडी अटकलेली आहे. मासे घेत आहे, मासे 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 पकडताय पूर्ण. आणि गाडी बघा पूर्ण फसलेली मध्ये गाळामध्ये. मित्रांनो ट्रक गेली आटकून वाटतं, ते काकाने जास्त त्या साईडला घेतली, त्यामुळे गाळामध्ये अटकते. जास्त देऊन कमी जास्त गेली. शक्य आता टाइम लागेल तिला निघायला. तर बघा आपण आपला रस्ता निघालो आता रस्त्याने मटेरियल वगैरे लोड करून. तर तुला जाऊया पटकन कंपनीत. मित्रांनो रस्ता असा आहे तर वाहतूक 100% इथे ट्रॅफिक होणार असा रस्ता या एकदम खराब आहे. पण बरं झालं का आपण जास्त पुढे गेलो नाही, कारण पुढे ते इतका खराब आहे ना तुम्हाला काय सांगू. 1 नंबर म्हणजे मी जायला त्या रस्त्याने आलो मागच्या वेळेस. चाललोय आता हळूहळू रस्त्याला निसर्गाची कमी नाही, एकदम भारी आहे. आता निघालो इथून मी. हे बघा ते डोंगर वगैरे मस्त पैकी हिरवगार एकदम थंड लागतं एकदम. इकडं कसं लागतं एकदम भारी का, हिरवळ वातावरण आहे एकदम लय भारी. चला त्याच रस्त्याने निघालोय आता. जाऊया पटकन त्या कंपनीत, त्यांचा फोन येतोय. पटकन ही ट्रिप टाकूया आणि बघूया अजून दुसरी काही ट्रिप वगैरे आहे का. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय कंपनीत. उतरायच्या कंपनीत मटेरियल टाकायचे. फायनली गाडी गेली आता खाली. चाललोय आता घरी. तर बघूया आता अजून तर काय कोणाचा फोन नाही. भूक लागली कंट्रोल नाही होता. तर मित्रांनो आता टाइम होतोय 11:23 मिनिटं. आलोय घरी यांना घेऊन. यांना जास्त भूक लागली ती, मला नव्हती लागली, यांना लागली. येडे चाळे सगळे काय करणे. जाऊयावरती ट्रिपसाठी फोन तर काय आला नाही. आता जेवण वगैरे करू. आला तर मला लगेच. तर मित्रांनो आता टाइम होते 1:35 मिनिटं. जस्ट मी आलोय खाली. आपल्याला जायचं ट्रिपला. आता आपली जी कंपनी आहे ती जवळ होती, तिथलं मटेरियल तिथून आपल्याला डायरेक्ट सातपूरला कंपनी तिथं जाऊन ते मटेरियल सोडायचे. चला आता मग काही टाइमपास करता इथून निघूया डायरेक्ट. तर मित्रांनो फायनली कंपनीत आलोय. म्हणजे साहेब जेवण वगैरे बनवत आहे. मग निघू आता इथून. 2:05 होता. मित्रांनो फायनली सातपूरसाठी निघालोय. साहेब माझ्या पुढे गेले, स्वतः मी त्यांच्या मागे. फायनली त्या कंपनीत पोहोचलोय मी. बट त्या कंपनी जायचा रस्ता इकडून बघा. ही कंपनी तर मोठी कंपनी, इकडून जायचं आपल्याला. आता इकडे गेट आहे, तो तिकडे पहिला गेट होता तो पार्किंगचा होता गाड्यांचा. इकडे मेन गेट आहे, मटेरियल गेट आहे आपलं. तो चाललाय आता हळूहळू. बघा कसं आहे पाना, पण रस्ता 1 नंबर. फुल झाडं बिडं. इकडे साईडला बी कंपनी. जाऊया मस्त. चला आता साहेब ते तिकडे गेले. ते म्हणे आम्ही इकडे गेटला थांबतो, तू तिकडे त्या गेटला थांब. मित्रांनो फायनली कंपनीत मटेरियल उतरून दिले आणि आता मी निघतो परत आपल्या घराकडे साहेबांना सोड. मित्रांनो फायनली टाइम होते 3:12 मिनिटं. आणि जस्ट आलो आपल्या स्टॉपवरती. सातपूर जाऊन आलो. इतक्यात पाऊस पण चालू झाला होता बारीक बारीक. गाडी सुद्धा वळली आपली. तर आता बंद झाला आहे. सातपूर इथं आलो आपल्या स्टॉपवरती. तर बघूया अजून कोणाचा फोन येतो काय. जर फोन आला तर नाही आहेच आपल्या स्टॉपवर बसून. मामा पण आले, पण कुठेतरी गेले वाटते. त्यांची पण गाडी लागली. फायनली टाइम होते 3:28 मिनिटं. जस्ट आलो आता इथं मटेरियल भरण्यासाठी. नाही का उताराची कंपनी बा, जिथं आलो आहे. बघा तिथं मटेरियल भरताय. तर मित्रांनो मस्त डुलत हालत मस्त निघलोय आता मटेरियल वगैरे घेऊन. जसं की बघितलं तर आपला हा रस्ता पण ऑलरेडी म्हणजे बनत आलेला आहे बऱ्यापैकी. तर बघूया आता बनायला किती वेळ लागतो. आता साधा बनवलं, अजून डांबरीकरण करायचं इथं. तर बघू ते डांबरीकरण कधी करताय. तोपर्यंत आपल्या काही ट्रिपा वगैरे बंद होणार नाही मित्रांनो. आपल्या ट्रिपा चालूच असतील. तर बऱ्यापैकी झाला बरं का. जास्त पहिले इथं लय खड्डे होते, एकदम गाडी आदळायची या रस्त्याला. पुढं माहिती आहे जास्त इथं जास्त आदळायची गाडी, बट आता काय आदळत नाही. चला जाऊया आपली ट्रिप. तर मित्रांनो फायनली टाइम होते 3:41 मिनिटं.
जस्ट गाडी तिकडे लावायची होती, तिकडे लावली. मटेरियल खाली करताय, मटेरियल खाली झाल्यानंतर माहिती. तर मित्रांनो फायनली टाइम होतोय 6:06 संध्याकाळचे. सो इतक्यात घरी पोहोचलं बघा. चला गेट वगैरे उघडतो. ट्रिप आली, 2 ट्रिप आल्या होत्या, त्या मारल्या. त्यानंतर मग आता घरी आलो. मित्रांनो इकडे प्रॉब्लेम झाला, इकडे गेट मागे जात नाही, गाडीमध्ये घ्यायची आहे. बाबा आले करायला. कुठं रे हे बा आता इकडं चालले बा फिरायला, याला काम नाही दुसरं. आता बाबा करते गेटचं काम, त्याच्या गाडीमध्ये घेता येणार नाही, गाडी बंद करायला. एकदम मोठा प्रॉब्लेम झाला. गाडी लावायची हे काय चालले फिरायला कुठेतरी, काय माहिती कुठं चाललं. हा या तुम्ही फिरून या पटकन. बघा आता चला लवकर बघू आपला. आता फायनली आपला गेट खोलला आहे मस्तपैकी. आता लावूया गाडी मस्त आहे का नाही. काय झालं होतं बाबा, जाम झालं वाटतं गेट. चला लावू गाडी पटकन. तर मित्रांनो फायनली आता गाडी वगैरे लावली मस्त पार्किंगमध्ये. आजचा दिवस समाप्त, आजच्या ट्रिपा सर्व समाप्त. तर आता वरती जातो, फ्रेश वगैरे होतो, चहा पाणी घेतो, त्यानंतर खाली येतो, अगरबत्ती वगैरे लावून मग तुम्हाला भेटतो. चला तर मित्रांनो फायनली टाइम होते 6:57 म्हणजे जवळ 7 वाजत आली. 7 इतक्यात अगरबत्ती लावली आपल्या जितोला. सो कसा वाटला आजचा ब्लॉग, आजची ट्रिप आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.